आप देख रहे हैं एसडीएम न्यूज़। मैं हूं रियाद अंसारी। इस वक्त मैं महाराष्ट्र के ऐतिहासिक शहर औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर से बात कर रहा हूं और आज वीडियो बनाने का एक मकसद ये है कि देखिए, जब कोई व्यक्ति समाज के लिए, इंसानियत के लिए, आम जनता के लिए काम करता है तो जनता भी उसे इनाम देती है। जी हाँ, ऐसे तो कई शहर में कई नाम हैं, लेकिन एक नाम ऐसा भी है जो प्रभाग नंबर 1 हरसुल परिसर से आता है, जिनका नाम है इनुस पटेल। इनुस पटेल किसी तारीफ के मोहताज नहीं है और पूरे हरसुल परिसर में उनका एक अपना नाम है, एक सम्मान है। सभी धर्म समाज के लोग उनको चाहते हैं। जब अतिक्रमण का मसला आया, जब मंदिर, मस्जिद, बुधवार और कुछ महापुरुषों के जो तो पुतले बीच में आए, अतिक्रमण में आ रहे थे, तो उन्होंने अपनी जान की बाजी लगा दी और प्रशासन से लोकशाही माध्यम से टकराया और ये कहा था कि अगर बुलडोज़र चलेगा तो पहले मेरे छाती पे चलेगा, पहले मैं अपनी जान की बलि दूंगा, उसके बाद आपको क्या करना है कर लो। एक तरह से उन्होंने लोकशाही माध्यम से महानगर पालिका प्रशासन के सामने एक चुनौती खड़ी की थी, लेकिन उन्होंने इसके ऊपर एक लोकशाही माध्यम से मतलब एक भूख हड़ताल भी की, छोटे मोटे धरना आंदोलन भी किए और ख़त खिताबत की, पत्र व्यवहार किया। कहीं ना कहीं ये उन्होंने बहुत बड़ा काम किया था। यही कारण था कि आज महानगर पालिका चुनाव के अंदर, प्रभाग के जो चुनाव हुए उसके अंदर महिला कोटे से, यानी कि उनकी बेटी को जो है तो सम्मानजनक, हरसुल के परिसर ने उनको एक सम्मानजनक एक जीत दिलाई। हम कह सकते हैं कि यकीनी तौर से उनकी बेटी की जीत हुई है, लेकिन हम कह सकते हैं दूसरे शब्दों में कि उनकी बेटी के साथ ये इनुस पटेल की, उनकी जो सामाजिक कार्य है, उनका जो योगदान है, उनकी कुर्बानियाँ है, ये उसकी जीत है। जीत के आने के बाद उन्होंने सबसे पहले ये काम किया कि तमाम जो महानगर पालिका के सफाई कर्मचारी थे, अधिकारी थे, वार्ड के, सबको जो है तो हरसुल के गार्डन के परिसर में बुलाया, उनको सम्मान से बुलाया। और ख़ास बात ये थी कि एक 2-3 रोज़ पहले जो है तो आदरणीय रमाबाई की जयंती भी थी। उनके सम्मान के साथ साथ उनका सम्मान भी किया गया, फूल माला अर्पण की गई। उनको जो है तो उनकी जयंती पे एक मौके पर जो है तो एक अच्छा उनके बारे में एक संकल्प लिया गया, हमें भी समाज का काम करना है। इस शुभ अवसर पर तमाम कर्मचारी, अधिकारियों से उन्होंने बहुत ही अच्छे, प्यार भरे, दोस्ताना माहौल में बातचीत की। उनको बुला के मतलब एक नाश्ता पानी के साथ जो है तो उनका सम्मान किया। जितने अधिकारी थे, कर्मचारी थे, फूल, हार, शाल देकर उनका सत्कार किया और ये संकल्प लिया कि हमें प्रभाग नंबर 1 हरसुल परिसर में मिल के काम करना है, सभी धर्म समाज का काम करना है। हमें अब राजनीति से उठकर जो है तो इस वार्ड के विकास की तरफ जाना है। इनुस पटेल की इस मेहनत, इस कार्यशाला को देख के अंदाज़ा लगाया जा सकता है कि यकीनी तौर से इन्होंने एक प्रभाग के अंदर कामयाबी हासिल की है। लेकिन इससे पहले भी शहर औरंगाबाद ने, मराठवाड़ा ने देखा है कि उन्होंने हमेशा जो तो 101, 105 कई सामूहिक शादियाँ लगाई है। कई गरीब महिलाओं की जो है तो शादियाँ कराने में उनकी अपनी भूमिका है। कई सैकड़ों शादियाँ उन्होंने कराई हैं। कई सैकड़ों लोगों, गरीब लोगों की आर्थिक मदद की है। ये उनका एक बहुत बड़ा काम है। कह सकते हैं कि उन्होंने एक प्रभाग के अंदर नगर सेवक का इलेक्शन जीता हो, लेकिन उनका कार्य बताता है कि वो किसी आमदार खासदार से कम नहीं है। वो इतने लोकप्रिय हैं और हम समझते हैं कि हरसुल परिसर में उनका एक अपना नाम है। और भी काफ़ी लोग हैं, लेकिन इनका अपना एक अलग ही रुआब है, एक दबदबा है, एक प्यार है, एक सम्मान है। यही कारण है कि इस महानगर पालिका के जो प्रभाग इलेक्शन हुए, उनके परिवार से, उनके अपने घर से उनकी बेटी को वहाँ की जनता ने बहुत ही बड़ी अक्सरियत से उनको चुन के दिया है और एक बार बतला दिया है कि इनुस पटेल साहब, इनुस भाई, आपने जो मेहनत की है हरसुल परिसर के लिए, हम आपकी योगदान को, कुर्बानियों को भुला नहीं सकते। और आज महानगर चुनाव के दौरान हम आपकी बेटी को वोट देकर हम ये समझते हैं कि आप ही को वोट दे रहे हैं। ऐसी वहाँ का वातावरण तैयार हुआ था। बहरहाल उन्होंने जो है तो सभी कर्मचारियों से मिलकर और बहुत ही अच्छा एक हटके एक वातावरण तैयार किया कि हमें, और ये संकल्प दिया, एक संदेश दिया कि अगर हम मिल के प्रशासन के अधिकारी, कर्मचारी काम करें तो बहुत विकास की तरफ हम जा सकते हैं। ज़रूर नहीं कि आलोचना करना, टकरा जाना या मतभेद हो जाना, ज़रूर नहीं, बल्कि हम मिल बैठ के अगर प्यार से काम करें तो हम इस प्रकार से भी विकास की ओर जा सकते हैं। बहरहाल इनुस पटेल साहब ने जिस सम्मान से महानगर पालिका के अधिकारी को, कर्मचारियों को सम्मान दिया, वो वाकई काबिल तारीफ़ है, जिसके कारण से वहाँ के कर्मचारियों में, प्रभाग के, एक उत्साह का माहौल है। और सबने विश्वास दिलाया बाद में कि इनुस भाई, आप फिक्र मत कीजिए, आपके प्रभाग के जितने नगर सेवक हैं,
कोई पूरे प्रभाग के अंदर कोई तकलीफ नहीं होगी, चाहे साफ सफाई की हो, लाइट की हो, रास्तों की हो, गंदगी की हो, जो भी हो, ये आपको कोई तकलीफ नहीं होगी और आपके प्रभाग के अंदर सभी जनता बहुत आराम से रहेगी। और जितना हमसे हो सकता है ज़्यादा से ज़्यादा जो है तो हम जो है तो महानगर पालिका की तरफ से जो भी एक जिम्मेदारी बनती है उसको हम पूरा निभाने की कोशिश करेंगे। बहरहाल न्यूज़ पेडल साहब ने बता दिया है कि ऐसा नहीं कि हम जीत के आ गए हैं तो हम बहुत बड़े हो गए हैं, बल्कि जीत के आने के बाद भी कर्मचारियों से, अधिकारियों से मिलकर कैसा काम किया जा सकता है, कैसा समाज की सेवा की जा सकती है, इस मौके पर उन्होंने बतला दिया है। और महापुरुषों का कितना आदर सम्मान किया जा सकता है, सभी धर्म समाज को लेकर कैसा चला जा सकता है, इन्होंने जो तो अतिक्रमण के टाइम भी बता दिया था और बतला दिया था कि आज हमें समाज में इस तरह के नेतृत्व की ज़रूरत है जो इंस्पेक्टर साहब ने अपने कार्य से करके बताया। अब चलिए इस मौके पर इंस्पेक्टर साहब ने क्या कहा, वहाँ के अधिकारियों ने क्या कहा, किस तरह से सत्कार हुआ, किस तरह से हमारे आदरणीय रमाबाई जयंती के बारे में मतलब कहा गया, उनका सम्मान किया गया, उनको श्रद्धांजलि पेश की गई, ये हम विस्तार से देखते हैं। मला हे बोलायचं आहे, माझा जो वार्ड आहे प्रभाग क्रमांक 1 हर्सूल परिसर, आजपर्यंत आमचे गावात सर्व धर्माचे लोक सोबत राहतात। आमच्याकडे शांती आहे, आमच्याकडे कुठेही वातरून आम्ही खराब लॉ अँड ऑर्डर आम्ही खराब होऊन देणार नाही, काही तुम्हाला आम्हाला अडचण येणार नाही। जे भी आमचे नगरसेवक आहे त्यांचा भी आमच्याकडे सन्मान आहे आणि आमच्याकडे ज्या बस्त्यामध्ये मी साहेब तुम्हाला दिलेली आहे, आजपर्यंत दररोज साफसफाई होत नाही, घंटा गाडी तिथे जात नाही। आमचा इक्बाल नगर परिसर आहे, हर्सूल पासून 3 किलोमीटर लांब आहे। आपला ते अंबर हिल आहे, बरोबर आहे, आणि कोणतं ते कॉलोनी येते आहे, तिथे पण गाड्या जात नाही, साफसफाई होत नाही। साहेबाला विनंती करतो, साहेब आमचे वार्डचे प्रमुख आहे मेन, आणि साहेब तुमच्याच हातात आहे, तुमच्या हातात आहे, सर्व तुम्हाला मांडलेले आहे मी। तो आम्ही 1 तारखेनंतर कर्मचारी, जवान, घंटा गाडी, जे लोड गाडी ना तुम्ही सांगितलं होतं मला, जे रोडवर जे मेन रोड असतात त्याच्यामध्ये माती असतात ते उचलण्यासाठी आम्ही सर्व साहेबाला विनंती करणार आहे। आमचे जे कमिशनर साहेब आहे महानगरपालिकाचे त्यांना मी विनंती करणार आहे, आणि 1 तारखेपासून सर्व प्रभागामध्ये कोणाचा भी गल्ली असो, कोणी भी त्याच्यामध्ये असो, ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्याचे भी काम होणार आहे। ज्या लोकांनी मतदान नाही दिलं जास्त होणार, जास्त नाही, त्यांचे भी काम होणार आहे। ज्या लोकांनी मतदान आम्हाला दिलं ते आमच्या हृदयामध्ये लोक आहेत ते, पण ज्या लोकांनी मतदान नाही दिलं त्यांचे भी आम्ही काम करणार आहे। आणि 1 तारखा मार्च असो की एप्रिल असो, त्या महिन्यापासून माझी साहेबाला अजून कडकडीची विनंती आहे की आमच्या जवानाला तुम्ही जास्त त्रास देऊ नका साहेब। आमचे यश आहे, 2 लोक आहे आमचे, यांना भी त्रास आहे, त्यांना समजून, तुमच्या कर्मचाऱ्याला समजून आम्हाला लोक वाढवून द्या, आणि पूर्ण प्रभागामध्ये रोज दररोज साफसफाई कशी होणार, स्वच्छता कशी राहणार, आमचे लोक कर्मचारी काळजी घेणार आहे, आम्ही 4 नगरसेवक त्याची काळजी घेणार आहे, आणि तुम्ही भी घ्या। आणि आम्ही वाडामध्ये जे आम्हाला लोकांना निवडून दिलेलं आहे त्यांनी कशासाठी आम्हाला निवडून दिलं की भाई आम्ही कामासाठी निवडून दिलं। आणि अजून मी सर्व कर्मचारी, पुरुष असो का माझे आमची महिला असो, सर्वांना सांगतो की मला माझी मुलगी निवडून आलेली आहे, मला नगरसेवक म्हणून तुम्ही बोलू नका। ताईला माहित आहे माझं काम, तुम्ही ताई बोलणार आहे, नगरसेवक म्हणून आम्हाला बघू नका, आम्हाला बोलू नका, आम्हाला भाऊ, आपला मुलगा आणि सेवक म्हणून तुम्ही आम्हाला बोलत आहे। घाबरायचं काही काम नाही ताई, तुम्हाला काहीच काम नाही। किती बी दडपण आला तुम्हाला, किती बी नगरसेवक बी दडपण आणले तुम्हाला, मी आहे, काहीच तुम्हाला घाबरायचे
तुम्हाला काम नाही, आमच्या नगरसेवक आणणार नाही. पर काय असतो आदरपणाने काय सांगितलं, आम्हाला टेंशन येतो. अजर भाई अभी टेंशन कैसा आएगा मैं आपको बताता हूँ, लेने का नहीं टेंशन. आज या देशाचे घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, आल्याबाई होळकर माता, मौलाना आझाद, या सर्व थोर नेत्यांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज सर्वांना माहित आहे आपल्यासाठी आज जे आपण जे इथं सत्कार कार्यक्रम ठेवला, सर्व मनपाचे कर्मचारी, अधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आपली माता रमाई यांची आज यांचा जयंती आहे. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज या हर्सुल गार्डन मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मनपाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याच्यामध्ये हर्सुल प्रभागामध्ये 4 MIM पार्टीचे नगरसेवक निवडून आले. या 4ही नगरसेवकातर्फे आमचे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त मानवतकर साहेब आणि आपले या प्रभागाचे SI 2 भाले साहेब, दाभाडे साहेब आणि जवान पटारे साहेब, जगताप साहेब, वाघमारे साहेब आणि हिराळे साहेब यांचा आम्ही चौघा नगरसेवकाकडून आज या प्रभागामध्ये सत्कार ठेवला आहे. तुमच्या समोर ते झाला आहे. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आजपासून नाही, निवडणुका 15 तारखेला झाल्या, 16 तारखेला रिझल्ट आले आणि 4 नगरसेवक निवडून आले. 16 तारखेपासून या प्रभागामध्ये जितके साफसफाई मजूर पुरुष आणि महिला, 16 तारखेपासून जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून तर सर्व कर्मचारी माझा परिवार आहे. हे माझा परिवार आहे. भाले साहेब असो की दाभाडे साहेब असो की आमचे 4 जवान असो, त्याला मी 16 तारखेपासून सांगत आहे की आपल्याला सर्व कर्मचारी, सफाई त्यांच्याची भेट आपण करू. तुमचा सत्कार आम्ही ठेवतो. सर्वाला भेटायचं आहे. मी अजर पठाण आमचे नगरसेवक आहे, थोडा यंग आहे, ते जज्बात मध्ये बोलतात, ते चांगली गोष्ट आहे. असा एखादा माणूस पाहिजे आपल्यामध्ये. अजर पठाण साहेबाला मी सांगतो की अजर पठाण साहेब हे आपला परिवार आहे. घरामध्ये जेव्हा साफसफाई होते, सकाळी साफसफाई कोण करतो? तुम्ही करत नाही, मी करत नाही. आमची आई, बहीण, पत्नी, घराचे जे महिला असतात, सकाळी उठून सर्वप्रथम काय करतात? ते घर, ताईला माहित आहे, स्वच्छता करतात, बरोबर आहे, साफसफाई करतात. आपली बहीण असो, बायको असो, आईचं तर सवाली, त्यांचं नाव मी घेणार नाही. हे दोघं, आई आणि बहीण, त्यांची काही चूक झाली, आईची चूक बी झाली, तो आपण आईला म्हणू शकत नाही. हे आपली औकात नाही, आपली ताकद नाही आईला म्हणायचं.
पण बायकोला आणि बहिणीला आपण म्हणू शकतो त्यांची चूक झाली, त्यांची चूक आपण सांभाळून घेतो आणि त्याला सांगतो, ताई तुझी असं जे चूक झाली, तू एक हे जे आपल्या घराचे एक रूम आहे तू साफ केला नाही, उद्यापासून तू आता करू नको, साफसफाई कर. तुम्हाला मी आश्वासन देत नाही, 100% सांगतो, काही आमची बहीण असो भाऊ असो, चूक सर्व असं नाही का चूक माझ्याहून होत नाही, तुमच्याहून पण होते. आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सांभाळून घेणार आहे, सांभाळून घेऊ. तुमच्याहून एक अपेक्षा आहे, तुमच्याहून माझी फक्त साहेबांसमोर मी म्हणतो, तुमच्याहून फक्त माझी इतकी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला वाडामधून त्रास होऊन देऊ नका. तुमच्यामुळे त्रास होणार नाही. बोलतो ना त्रास होऊन देऊ नका. आम्ही वाडामध्ये तुमच्यासाठी लोकांसाठी उभं आहे, पण एखादा लेबरना जाणून बुजून 2 गल्ल्या सोडल्या तो आम्हाला लगेच फोन येतो सकाळी भाऊ, तो आमची ते नींद आमची झोप आमची उडून जाते. तो माझ्या बहिणीला भावाला सगळ्यांना फक्त इतकं मला एक बोलण्याचं आहे की तुम्ही जास्त आजपासून वाडामध्ये लक्ष ठेवा, साफसफाई चांगली करा, स्वच्छता चांगली करा. सर्व जवान उभे आहे माझ्या पाठीशी, त्याला पण मी रिक्वेस्ट करतो, हे सांगतो की काही गल्ल्यामध्ये साफसफाई लोक येत नाही, मला येत नाही. आमचे अधिकारी साहेब बसले आहे. साहेब, मी साहेबाला आपले उपायुक्त जे आहे घन कचरा विभागाचे त्यांना निवेदन दिलेलं आहे. भाऊना सांगितलं, आता तुमची पगार कशी आहे काय ते अजर पठाण तुम्हाला बोललेलं आहे, त्याच्यावर मला जायचं नाही. की आम्हाला लोकसंख्या प्रमाणे मजूर पाहिजे, जवान पाहिजे, जे पण आहे ते आम्हाला पाहिजे. ते बरोबर बोलले आहे की नाही भाऊ? बरोबर. आणि भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा आहे, आजपासून नाही. आणि त्यांच्या सोबत आम्ही 3 नगरसेवक आहे, त्यांच्यासोबत आज तुमच्यासाठी लढण्यात. जे 4 नगरसेवक होते तुमचे आमच्या अगोदर, सगळं कोणत्या पार्टीचे होते काय होते तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्यांनी जे नियोजन लावलेलं आहे साहेब, मला त्याची जाणीव आहे. मी बी याच्यानंतर आमची ताई जे रंजना ताई आहे त्यांना माहित आहे की हा मी केले रक्त, माझी पत्नी माझी नगरसेवक होते, ते मला जाणीव आहे. जे बी नगरसेवकांनी जे नियोजन तुम्हाला सांगितलं आहे केलेलं आहे ते तुम्ही तोडू नका. तिथे साफसफाई तुमची चालू आहे, चांगली आहे, तिथे तुम्ही दररोज करा जे नियमाप्रमाणे जे तुमचं आजपर्यंत चाललेलं आहे. मजूर कमी आहे, आपल्याकडे जवान कमी आहे. माझी फक्त इतकी रिक्वेस्ट आहे तुमच्याशी की ते तुम्ही जे साफसफाई करू लागले ते कंटिन्यू ठेवा. आणि जिथे तुम्ही जात नाही, आपले महापालिकेचे कर्मचारी जात नाही, तिथं 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुमच्या सोयाप्रमाणे तिथे बी साफसफाई करा, गाड्या पाठवा. आणि तुम्हाला वाडामधून कोणी त्रास दिला, कोणी फोन केला, डायरेक्ट माझा नंबर देत आला की इनूज भाऊनं सांगितलं सध्या 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये गाडी येणार. आमच्याकडे गाड्या कमी आहे, मजूर कमी आहे, कोणी बी असो वाडाचा त्याला मी बोलणार आहे. मला हे बोलायचं आहे, माझा जो वाड आहे प्रभाग क्रमांक 1 हर्सुल परिसर, आजपर्यंत आमचे गावात सर्व धर्माचे लोक सोबत राहतात. आमच्याकडे शांती आहे, आमच्याकडे कुठंही वातरून आम्ही खराब लॉ अँड ऑर्डर आम्ही खराब होऊन देणार नाही. काही तुम्हाला आम्हाला अडचण येणार नाही. जे बी आमचे नगरसेवक आहे त्यांचा बी आमच्याकडे सन्मान आहे. आणि आमच्याकडे ज्या बस्त्यामध्ये मी साहेब तुम्हाला जी दिलेली आहे, आजपर्यंत दररोज साफसफाई होत नाही, घंटा गाडी तिथं जात नाही. आमचा इक्बाल नगर परिसर आहे, हर्सुल पासून 3 किलोमीटर लांब आहे. आपला ते अंबर हिल आहे, बरोबर आहे. आणि कोणतं ते कॉलोनी येते आहे, तिथं पण गाड्या जात नाही, साफसफाई होत नाही. साहेबाला विनंती करतो, साहेब आमचे
वार्डचे प्रमुख आहे मेन, आणि साहेब तुमच्याच हाताचे आहे, तुमच्या हातात आहे सर्व, तुम्हाला मांडलेले आहे मी. तो आम्ही 1 तारखेनंतर कर्मचारी, जवान, घंटा गाडी, जे लोड गाडी ना तुम्ही सांगितलं होतं मला, जे रोडवर जे मेन रोड असतात त्याच्यामध्ये माती असतात ते उचलण्यासाठी आम्ही सर्व साहेबाला विनंती करणार आहे. आमचे जे कमिशनर साहेब आहे महानगरपालिकाचे त्यांना मी विनंती करणार आहे. आणि 1 तारखेपासून सर्व प्रभागामध्ये कोणाचा बी गल्ली असो, कोणी बी त्याच्यामध्ये असो, ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्याचे बी कामं होणार आहे. ज्या लोकांनी मतदान नाही दिलं मग जास्त होणार, जास्त नाही, त्यांचे बी कामं होणार आहे. ज्या लोकांनी मतदान आम्हाला दिलं ते आमच्या हृदयामध्ये लोक आहेत ते, पण ज्या लोकांनी मतदान नाही दिलं त्यांच्या बी आम्ही कामं करणार आहे. आणि 1 तारखा मार्च असो की एप्रिल असो, त्या महिन्यापासून माझी साहेबाला अजून कडकडीची विनंती आहे की आमच्या जवानाला तुम्ही जास्त त्रास देऊ नका साहेब. आमचे यश आहे, 2 लोक आहे आमचे, यांना बी त्रास आहे, त्यांना समजून, तुमच्या कर्मचाऱ्याला समजून आम्हाला लोक वाढवून द्या. आणि पूर्ण प्रभागामध्ये रोज दररोज साफसफाई कशी होणार, स्वच्छता कशी राहणार, आमचे लोक कर्मचारी काळजी घेणार आहे, आम्ही 4 नगरसेवक त्याची काळजी घेणार आहे. आणि तुम्ही बी घ्या. आणि आम्ही वाडामध्ये जे आम्हाला लोकांना निवडून दिलेलं आहे त्यांनी कशासाठी आम्हाला निवडून दिलं की भाई आम्ही कामासाठी निवडून दिलं. आणि अजून मी सर्व कर्मचारी, पुरुष असो का माझे आमची महिला असो, सर्वांना सांगतो की मला माझी मुलगी निवडून आलेली आहे, मला नगरसेवक म्हणून तुम्ही बोलू नका. ताईला माहित आहे माझं काम, तुम्ही ताई बोलणार आहे. नगरसेवक म्हणून आम्हाला बघू नका, आम्हाला बोलू नका, आम्हाला भाऊ, आपला मुलगा सेवक आणि सेवक म्हणून तुम्ही आम्हाला बोलत आहे. घाबरायचं काही काम नाही ताई, तुम्हाला काहीच काम नाही. किती बी दडपण आला तुम्हाला, किती बी नगरसेवक बी दडपण आणले तुम्हाला, मी आहे. काहीच तुम्हाला घाबरायचे, तुम्हाला काम नाही. आमच्या नगरसेवक आणणार नाही. पण काय असतो आदरपणाने काय सांगितलं आम्हाला, टेंशन येतो. आजर भाई अभी टेंशन कैसा आएगा मैं आपको बताता हूँ, लेने का नहीं टेंशन. चाहे अपक्ष रहो, कोई पार्टी का रहो, या एखादा समाजसेवक रहो, कार्यकर्ता हो, नाही बी कचरा असला तर ते टाकतो ते जाणून बुजून. मला सर्व माहित आहे. अरे अजर भाऊ तुमचे ते जवान आलेच नाही, असंच नाही, तसंच नाही. इनको हो बोलने का, नहीं बोलने कच्च नाही, नाही बोलने का नाही, करतो साफ, काय काळजी करू नका. आणि जे आपल्याला करायचं ते करायचंच, टेन्शन लेने का नाही. काय मला साहेबांनी स्वतः मला सांगितलं काय, आपण लोकांनी अपनों को जो लोगों ने चुन के दिया है, ये काम करने के लिए दिया है, हम काम करेंगे. टेंशन हम जो चुन के आए टेंशन नहीं निकली है क्या? अपन वार्ड में कोई बदमाश आदमी रहेगा, इसको अपन टेंशन देंगे, इसको टेंशन देंगे. ने बोला भाई साफ सफाई नहीं हो रही, सवेरे उसको 6 बजे फोन मारने का, मैं भी आ रहा, तू भी आ. इसको फोन मारे की ये आप लोग फोन ही नाही करता. तर तुम्ही काल मला सांगितलं ना जास्त लोड घ्यायचा नाही सर. तुम्ही एक चांगले अधिकारी आहे. तुमचं फक्त आमच्या नगरसेवकावर, तुमचं आम्हाला काहीच नको, पैसे नको, काहीच नको, काहीच नको. इतपत तुम्हाला बोलतो आम्ही. आणि आम्ही तुम्हाला काय बोलणार पण नाही, फक्त तुमचा होऊन द्या ना. काय आचारसंहिता थोडी आहे, आचारसंहिता आहे का? ऐका ना ऐका ना, मी देत नाही ना कोणाला. साहेबाला सांगतो आमची तुमच्यावर काय अपेक्षा नाहीये, काहीच अपेक्षा नाही. फक्त एक अपेक्षा आहे, एक वडील म्हणून, काका म्हणून तुमचा हात आमच्या डोक्यावर लावून द्या.
आशीर्वाद आम्हाला लावून द्या की तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तो आम्हाला कर्मचाऱ्याला. आता माझा परिवार म्हणला मी कर्मचाऱ्याला का मला सांगतो, सर्व कर्मचारीला परिवार सांगितलं मला आणि माझ्या परिवाराला त्रास होणार नाही असा तुमचा आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. इथं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, जवान लोकांचा सत्कार केला आणि तुम्ही तिथं सकाळपासून 12 वाजेपासून 6 वाजे तुम्ही बोलले ना भाऊ 6 वाजेपासून उठले आणि पूर्ण वाडामध्ये साफसफाई करून आणि तुम्ही बी स्वच्छता. आता हाजरीचा टाइम झालाय. हा माहित आहे मला भाऊ, तुम्ही वेळ केला ना. आणि तुम्हाला काय बोललो मी, आज आमचे माता आहे रमाई यांची जयंतीमुळे भाऊ तिकडे कार्यक्रम होता. हा भाऊ कार्यक्रम मध्ये आहे. तुम्ही सगळं आले तिथे, तुम्ही आम्हाला वेळ दिला. साहेबाचा मोठापणा आहे. आमचा सत्कार नाही होता, आपले जवान आणि SI यांचा सत्कार आम्ही ठेवला होता नगरसेवकातर्फे या प्रभागाच्या. पण साहेबांनी त्यांचा आमचा मान ठेवून त्यांचा मोठापण दाखवून आमचा पण नगरसेवकांचा सत्कार केला. त्यामुळे साहेबांचं मी काय म्हणू साहेब आभार मानतो इतकं बोलून माहिती. धन्यवाद. जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी असलेले सर्व 4ही सन्माननीय सदस्य, त्यांच्या बोलण्यातून मला या ठिकाणी सगळं जाणवलं. प्रत्येक वेगवेगळा अभ्यास म्हणजे याच्या बाबतीत अगदी अभ्यासू आहे. अझर साहेबांनी त्यांचं सूक्ष्म नियोजन होतं. त्यांनी सांगितलं की एखादी महिला किंवा एखादा वृद्ध पुरुष ज्यावेळेस येतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती वरतून तो बाटली घेतो. म्हणजे एवढ्या सूक्ष्म नियोजनाने त्यांना अभ्यास केलेला आहे. बरोबर. आमचा कुठलाही कर्मचारी तुम्ही दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना आता सांगू आणि असे उद्यापासून कुठलीही तुमच्यासाठी कंप्लेंट येणार नाही अशी ग्वाही देतो. त्याच्यानंतर अशोक भाऊचं तर पाहायचं कामच नाही, त्यांचा अभ्यास आहे. त्यांना सगळं लिखित स्वरूपात सांगून दिलं आपल्याला की काय नियम आहे काय नाही. त्यामुळे मला या ठिकाणी त्यांचीही मागणी मान्य करून कर्मचारी मागणीसाठी मी पाठपुरवठा करून या ठिकाणी कर्मचारी निश्चित मागून घेईल. विजयश्रीताईंनी सहकार्याची भावना दाखवलेली की आपल्या दोघांना मिळून काम करायचं आहे. त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहात. आणि आदरणीय सन्मान्य सदस्य झिनतताई यांच्या वतीने युनुस भाऊंनी आमच्याकडे जे काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या त्या सर्व अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि माझ्या स्वच्छता दूतांचा तुम्ही या ठिकाणी जो काही आज आदर केला, सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्व 4ही नगरसेवकांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याबद्दल आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर मी त्या झोन क्रमांक 4 अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी स्मृतिवर गार्डन या ठिकाणी आपण या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी मी थोडक्यात विशद करतो आणि नंतर आपण कार्यक्रमाला पुढची सुरुवात करूया. या कार्यक्रमाचा एक वेगळी संकल्पना अशी आहे की मागच्या 8 दिवसापासून माननीय युनुस पटेल साहेबांचा एक आमच्या पाठीमागे आग्रह चालला होता की आपला एक कर्मचाऱ्यांचा आणि आपला एक परिचय असला पाहिजे. स्वच्छता कर्मचारी जो आहे हा स्वच्छता कर्मचारी कसा काम करतो याची भूमिका आपल्याला एक आपल्या प्रभागामध्ये आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर याची जाणीव आपल्या सर्वांना असावी, नागरिकांना असावी हा किती काम करतो कर्मचारी आपला आणि त्याच्या या कर्मचाऱ्याच्या काम करण्यामुळे आपला हा परिसर स्वच्छ राहतो. ही सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडली. म्हणून मी म्हटलं सर आपण कार्यक्रम करूया निश्चित. म्हणून आजचा योग पण असा चांगला आहे की आज माता रमाई यांची सुद्धा जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानेच मी सन्माननीय सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण अभिवादन करूया. या युनुस साहेबांनी तसेच बाकी सर्व नगरसेवकांनी सुद्धा की आपल्या कर्मचाऱ्याला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्याला काय हवं काय नको या सर्व गोष्टी तुम्ही वरिष्ठ वरती अधिकाऱ्यांनी सुद्धा बघितल्या पाहिजे असं त्याने आम्हाला नेहमी सांगतच असतात. आणि असं भाऊला तर
सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या तर म्हणजे खालपासून वरपर्यंत सर्व माहितीच आहे. कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत काय नाही हे सर्व त्यांना माहितीच आहे. तर आता हा जो स्वच्छतेचा जो विषय आहे, आजच्या सर्व म्हणजे देश पातळीवरती सुद्धा आपला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपलं जे शहर आहे हे चांगल्या मार्कांनी पास व्हावं आणि आपल्या शहराला एक चांगलं मानांकन प्राप्त व्हावं, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो असतो तर सगळ्यात सफाई मजुरांचा असतो. म्हणून मी या प्रसंगी सगळ्यांचं अभिनंदन देखील करू इच्छितो आणि कौतुक देखील करू इच्छितो. त्याच्यामुळे मी सर्वांना टाळ्या वाजवून आपण सर्वांचा एकदा सफाई कामगारांचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला याबद्दल मी सर्वांचे पहिले एकदा आभार मानतो. या